छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के पावन अवसर पर महाराष्ट्र के ऐतिहासिक किले शिवनेरी में एक भव्य और गरिमामयी समारोह का आयोजन किया गया। यह वही पावन भूमि है जहां महान मराठा वीर छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ था। इस ऐतिहासिक अवसर पर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डिप्टी सीएम सुनेत्रा पवार और एकनाथ शिंदे मुख्य रूप से मौजूद रहे। समारोह की शुरुआत शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण और पुष्पांजलि अर्पित करने से हुई। पारंपरिक ढोल ताशों की गूंज और जय भवानी जय शिवाजी के नारों से पूरा परिसर देशभक्ति और उत्साह से भर उठा। बड़ी संख्या में नागरिक, युवा, छात्र छात्राएं और सामाजिक संगठनों के प्रतिनिधि इस अवसर पर मौजूद रहे। मुख्यमंत्री फडणवीस ने अपने संबोधन में कहा कि शिवाजी महाराज केवल एक महान योद्धा ही नहीं बल्कि कुशल प्रशासक, दूरदर्शी नेता और जन कल्याणकारी शासक थे। उन्होंने कहा कि शिवाजी महाराज ने स्वराज्य की स्थापना कर यह सिद्ध किया कि मजबूत इच्छा शक्ति और दृढ़ संकल्प से असंभव को भी संभव बनाया जा सकता है। डिप्टी सीएम सुनेत्रा पवार ने अपने भाषण में शिवाजी महाराज की प्रशासनिक कुशलता और महिला सम्मान की नीति पर प्रकाश डाला। उन्होंने कहा, शिवाजी महाराज ने हमेशा न्याय और समानता को प्राथमिकता दी और समाज के सभी वर्गों को साथ लेकर चलने की प्रेरणा दी। एकनाथ शिंदे ने कहा कि शिवाजी महाराज का जीवन संघर्ष, त्याग और राष्ट्र प्रेम की मिसाल है। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो। आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, आमचे सहकारी आशिष शेलारजी, शरद सोनवणेजी, विजय घोगरेजी, अतुल बेंडकेजी, रितेश देशमुखजी, सत्यशील शेलकरजी, राजेंद्र कुंजीरजी, आशाताई बुचके, श्री सुनील फुलारी, श्री जितेंद्र डुडी, श्री संदीप सिंग गिल, ज्यांना पुरस्कार मिळाला असे डॉक्टर विनोद हांडे, कैलासवासी पंकज वामन, लेफ्टनंट अजिंक्य मेहर, श्री शिवाजीराव खैरे, सब लेफ्टनंट श्रुतिका ताथवडे, प्रवीण ताथवडेर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यामध्ये अजितदादा होते, त्यांना आपण सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो। खरं म्हणजे आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांच्या जीवनातला एक आनंदाचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानात वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असे आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मदिवस आहे। खरं म्हणजे अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे युद्धनीती, शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष, शिवछत्रपती म्हणजे युगप्रवर्तक, आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती, रयतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती। आज छत्रपती शिवाजी महाराजांची, आपल्या आराध्य दैवताची 396वी जयंती आपण या ठिकाणी किल्ले शिवनेरीवर साजरी करतो।
याच शिवनेरी गडावर दैवतुल्य शिवरायांचा जन्म झाला, त्यावेळची काय परिस्थिती असेल, काय आनंद असेल, आणि याची कल्पनाच आपण करू शकत नाही. शौर्य, पराक्रम, स्वाभिमान शिकवणारी ही महाराजांची जन्मभूमी आहे, हिंदवी स्वराज्याची जन्मभूमी आहे. इथल्या मातीच्या कणाकणात प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा आहे. या मातीत शिवरायांचे पाय उमटले, इथल्या हवेत त्यांचे श्वास मिसळले. आपण इथे आल्यानंतर एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यामुळे इथली माती मस्तकावर लावून छत्रपती शिवरायांना आपण मानाचा मुजरा करतो. नवी ऊर्जा, नवी प्रेरणा, नवा ध्यास घेऊन नव्या दमाने आपण सज्ज होतो. आज फक्त इथे शिवनेरीवरच नाही तर जगभरामध्ये सगळीकडेच मराठी आणि हिंदू बांधव आपल्या आपल्या पद्धतीने शिवजयंती साजरी करत असतात. या शिवजयंतीनिमित्त मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो. ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिकच स्थळ नव्हतं, तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं. आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते, याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे. आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत. त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकार झाल्याने या परिसराचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. गेल्या वर्षीही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे. ही आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वीच शिव जन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन संवर्धनासाठी त्याचा निधीचीही तरतूद केलेली आहे. केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतच नाही, तर शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावले ही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागर उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केलेले होते. त्यामध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला. पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ ओढूबुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगानं सुद्धा सुरू झालेलं आहे. या सर्व कामावर आदरणीय दादांची जातीनं लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत. आणि या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे. आज या संकल्पाची पूर्ती करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे. आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने हा विकासाचा प्रवाह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला सर्वांना दिलेली आहे. महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्याच्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढे वाटचाल करत आहे. याचा आपल्या सर्वच शिवभक्तांना अभिमान आहे. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे. यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावासा वाटतो. शिवछत्रपतीच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासाठी
महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या कार्यासाठी आम्ही सर्व सातत्याने प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्या सर्वांना या शिवजन्मभूमीच्या साक्षीने व्यक्त करते. आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.